नमस्कार. महा एपिसोडच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. इकडे अनिश आणि भैरवीचं जोरदार भांडण सुरू असतं. तेव्हा भैरवी म्हणायला लागते, अनिश आता तू जे काही माझ्यावरती आरोप करतोय ना, याच्याने एक गोष्ट तर सिद्ध झाली आहे, आपलं ना आता उरलं नाही आहे आणि यानंतर मी तुझं काहीच ऐकणार नाही. तू माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. भैरवी रागारागामध्ये रूमच्या आत निघून जाते. तर दुसरीकडे इकडे संजय मामांना थँक्यू म्हणत असतो. तेव्हा तो म्हणतो, खरं म्हटलं तर तुम्ही खरंच खूप मोठे उपकार केले आहेत आणि माझ्या मुलाचा जीव वाचवला आहे. याच्या जास्त माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नव्हतं. खरंच तुमचे आभार मी कसे मानू मला हेच समजत नाही. तुमचा तर मी ऋणी राहणार आहे. तेव्हा मामा म्हणतात, मी एक पुण्याचं काम केलं आहे आणि तुमचा मुलगा आता सुखरूप आहे. हे ऐकून मला खूप छान वाटलेलं आहे. तुमचा मुलगा जसा चांगला आहे ना, तसं मला माझ्या लेकीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी हे सगळं केलं आहे. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, हे घ्या तुमचे 50 लाख रुपयाचा चेक. तेव्हा मामा तो चेक बघतात आणि म्हणायला लागतात, या चेकमुळे मी माझ्या सुनेच्या स्वप्नाला उभारी देणार आहे आणि तिला जे हवं नको ते सगळं काही याच्याने भेटणार आहे. हे माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचं आहे. तेव्हा ते म्हणतात, पण तुम्ही एवढ्या माझ्या तरुण मुलाचा जीव वाचवला आहे, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. तेव्हा मामा म्हणतात, पण मला माहिती आहे ना, तरुण वयामध्ये मुलगा जाण्याचं दुःख काय असतं. माझा मुलगा सुद्धा तरुण वयातच गेला होता, म्हणून तुमच्या मुलाला किडनी देऊन एक पुण्याचंही काम झालं आणि माझ्या सुनेच्या पुढच्या स्वप्नांनाही तुम्ही उभारी दिली. खरंच मला तुमचे आभार मानायला पाहिजे. तेव्हा ते विचारतात, मला सांगा आजची तारीख काय आहे. तेव्हा ते म्हणतात, आजची तर 9 तारीख आहे. मामांना थोडं टेन्शन आलेलं असतं की आज तर शेवटचा दिवस आहे, आता मला लवकर घरी जायला पाहिजे. दुसरीकडे भैरवी घरातून निघतच असते. तेवढ्यात अनिश तिच्या मध्ये येतो आणि म्हणायला लागतो, भैरवी तू कुठे चालली आहे. तिकडे जायची गरज नाही आहे. मी सांगितलं आहे ना, तू नको जाऊ तिकडे. तेव्हा भैरवी म्हणते, मी का जाऊ नको. त्याने मला ऑफर दिली आहे ना, मग मीच तिथे जाऊन ती ऑफर एक्सेप्ट करायची आहे का रिजेक्ट हे सगळं काही मीच ठरवणार आहे. तू मला ऑर्डर देऊ शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, मी ऑर्डर देऊ शकतो आणि मी स्पष्टपणे सांगतोय की तू तिथे नाही जायचं. तू फोनवरती सांगू शकते. तेव्हा ती म्हणते, का सांगू मी फोनवरती. मला तर एक प्रश्न हाच पडला आहे, जर मी तिथे गेली नाही ना, तर तू जाऊन नक्कीच काही ना काही तमाशा करशील जसा तू पूर्वी केला आहे. तेव्हा तो म्हणतो, मी सांगितलं ना, मी तुझा नवरा आहे, नाही जायचं तर नाही जायचं. तेव्हा भैरवी म्हणते, हे प्रोफेशनल गोष्टी आहेत आणि तू उगाच माझ्या मध्ये मध्ये करू नको. मला तिथे जायचं आहे म्हणजे आहे. भैरवी लगेच दाराच्या जवळ जाते. तेव्हा अनिश तो दार तिच्या बाजूला लोटतो आणि तिला खडसावत असतो, मी तुझा नवरा आहे सांगितलं ना, मी बोलली आहे नाही जायचं तर नाही जायचं. तेव्हा ती म्हणते, काय बोलतेस तू. मी जाणार आहे म्हणजे आहे. त्या दोघांचं कडकडीचं भांडण सुरू होतं आणि भैरवी अनिशला बाजूला करून तिथून निघून जाते. हे सगळं झाल्यानंतर अनिश अक्षरशः चिडून गेलेला असतो. तो तिथला फ्लावर पॉट घेतो आणि खाली फेकून टाकतो. तर दुसरीकडे इकडे संजय विचारत असतो, तुम्हाला आराम करायची गरज आहे, तुम्ही कुठे चालले आहेत, एवढी घाई करू नका. तेव्हा ते म्हणतात, नाही, माझ्या सुनेला आजचा शेवटची मुदत आहे, आज तर मला जायलाच पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, पण तुम्हाला खरंच आराम करायची गरज आहे, एवढ्या तातडीने तुम्ही कुठे निघाला आहात. तेव्हा ते म्हणतात, माझ्या सुनेच्या स्वप्नाला उभारी देण्यासाठी. हे ऐकल्यानंतर संजयच्या चेहऱ्यावरतीही एक वेगळी स्माईल आलेली असते. तर दुसरीकडे राजन इकडे भैरवीला बघून खूप खुश होतो आणि म्हणायला लागतो, मला खात्रीच होती आज तू इकडे येशील, कारण की आजच आपली तारीख ठरली होती डील क्लोज करायची. तेव्हा भैरवीला थोडं टेन्शन आलेलं असतं की मी तर इथे नकार द्यायला आली आहे. दुसरीकडे अनिश खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, ही स्वतःला काय समजते, ही मला नकार देऊन गेली आहे, आता माझ्या घरामध्येच मलाच इज्जत देत नाही ना, आता मी बघतोस ही या घरामध्ये कशी वापस येईल. अनिश अक्षरशः चिडून गेलेला असतो. इकडे निलिमा त्या देवाला पाण्यामध्ये ठेवूनच असतात. तेवढ्यात इकडे राधा आणि किशा विचार करायला लागतात, हे सगळं तर ठीक आहे, भैरवी घरात नाही आणि भाऊजी सुद्धा घरात नाही आहेत, तर मला असं वाटते आपल्याला या निलिमा टिलिमाला आता घरातून बाहेर काढायला पाहिजे, म्हणजे आपलं काम होऊन जाईल. तेव्हा ती म्हणते, पण जर भाऊजी आले तर ते पुन्हा हिला वापस आणतील ना. तेव्हा तो म्हणतो, अरे जे होईल ते होईल, पण आता तर आपण हिला घराबाहेर काढू ना. राधा मामी लगेच तिच्या जवळ जातात आणि म्हणायला लागतात, चला चला आता तुमचा बोरिया बिस्तरा बांधा, कारण की भरलेल्या घरी असं रडायचं नसतं. तेव्हा निलिमात्या म्हणतात, जोपर्यंत दादा येणार नाही ना, तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही. तेव्हा
राधा मामी म्हणायला लागतात, कोणालाही तुम्ही इथे ऑर्डर देताय, चला निघा आता, इथे नाही थांबायचं, असं वचकन माझ्या अंगावरती यायचं नाही. तेव्हा निलिमाते म्हणतात, सांगितलं ना एकदा, मी दादा आल्याशिवाय या घरातून कुठेच जाणार नाही, नाही म्हणजे नाही. तेव्हा राधा मामी म्हणतात, असं कसं जाणार नाही, चल आत्ताच्या आत्ता चालती हो, तुझा दादा नाही आहे, तो गायब झाला आहे, मग आता तू सुद्धा गायब हो. दुसरीकडे इकडे राजन भैरवीला विचारतो, काय भैरवी, केली का ऑफर एक्सेप्ट? तेव्हा भैरवी म्हणते, तुलाही माहिती आहे आम्ही खरंच खूप प्रयत्न केले होते ही ऑफर एक्सेप्ट करण्यासाठी, पण आमच्याकडून 50 लाख रुपये काही जमा झाले नाही, म्हणून मला ही ऑफर रिजेक्ट करायला लागत आहे. तेव्हा राजन म्हणतो, अगं जरा समजून घे, खरंच ही ऑफर तुझ्यासाठी बेस्ट होती आणि तू ही ऑफर खरंच खूप चांगल्या प्रकारे पार पाडू शकते. तेव्हा ती म्हणते, मला सगळं समजते, पण राजन खरंच माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. तेव्हा तो म्हणतो, मी थोडं इन्व्हेस्टरशी बोललो असतो, पण ही कसं आहे, हे प्रोटोकॉल आहेत आणि मी त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे रे, मी समजू शकते, तसेही माझ्यासाठी तू आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही करावं अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे. सॉरी, यावेळेला तुझ्याबरोबर काम करता आलं नाही, नेक्स्ट टाइम बघूया. ती तिथून जायला लागलेलीच असते. तेवढ्यात मामा तिथे येतात आणि म्हणतात, सुकटनकर साहेब, तुमची ऑफर एक्सेप्ट करत आहोत आम्ही, हा घ्या 50 लाख रुपयाचा चेक. तेव्हा राजन तो चेक बघतो आणि त्याच्या चेहऱ्यावरतीही एक स्माइल आलेली असते की फायनली भैरवी आता ऑफर एक्सेप्ट करेल. तेव्हा मामा लगेच चेक देऊन म्हणायला लागतात, आता तर तुमच्या सगळे नियम, अटी आणि हे पैसे सुद्धा भैरवीने डिपॉझिट केले आहे, मग आता काही प्रॉब्लेम येणार नाही ना? तेव्हा राजन म्हणतो, आता कोणताच प्रॉब्लेम नाही, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे, आता आपण एकत्र बिझनेस करू. तेव्हा भैरवी विचारते, बाबा तुम्ही हे पैसे कुठून आणले सांगा की? तेव्हा ते म्हणतात, ते नंतर बोलू ग, आणि हे चांगल्याच कामाचे पैसे आहेत, तू काळजी करू नको. तेवढ्यात राजन म्हणतो, थांब जरा, मला एकदा ऑफर आणि बाकी सगळ्या गोष्टी फायनलाइज करू दे, मग आपण पुढचं सगळं करू. मी जिथे जिथे सांगतो ना तिथे कॉन्ट्रॅक्टसाठी तू सह्या कर. भैरवी लगेच सह्या करायला लागते. तेव्हा राजन म्हणायला लागतो, वेलकम टू सुकटनकर फूड, तुझं आजपासून आमच्या बिझनेसमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तेव्हा भैरवी म्हणते, आता मला जायला लागेल, थोडं काम आहे. तेव्हा राजन म्हणतो, ठीक आहे तुम्ही जा, पण आता आपल्या लवकरच गाठीभेटी होतील. मामाई त्यांना बाय करून निघतच असतात. तेवढ्यात तिथे एका मुलीची एंट्री होते. ती रागारागामध्ये पहिले राजनकडे बघायला लागते. तेव्हा राजनही तिच्याकडे बघायला लागतो की हे सगळं काय आहे. तेव्हा ती लगेच राजनच्या जवळ येते. राजन थोडा घाबरलेलाच असतो की ही इथे काय करते. तर दुसरीकडे अनिश खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, त्या भैरवीला मी सांगितलं होतं की जाऊ नको, पण तरी सुद्धा ती माझं ऐकलं नाही. तिला माज आला आहे ना, हे जसं बाबांचं घर आहे ना तसं माझं सुद्धा घर आहे. भैरवीला आता मी काही सोडतच नसतो. तर तेवढ्यात राधा आणि किशा म्हणायला लागतात, थांब, तू बरोबरच करत आहे, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. ते त्याला सगळ्याच गोष्टीमध्ये सपोर्ट करून अक्षरशः बिघडवून टाकत असतात. तर दुसरीकडे ती मुलगी राजनच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते, राजन तू असं करू शकत नाही, तू डायरेक्टली माझी ऑफर कशी काय टर्मिनेट करू शकतो. तेव्हा राजन म्हणतो, हे बघ, मी तुला 1 महिन्या पहिलेच ऑफर टर्मिनेट केली आहे आणि याच्यासाठी तूच कारणीभूत आहे. तेव्हा ती म्हणते, माझी काहीच चूक नाही, उगाच वाटेल ते माझ्यावरती आरोप करू नको. तेव्हा राजन म्हणतो, हे बघ, तुझे फूड आम्ही आमच्या आउटलेटमध्ये ठेवत होतो, तू वेळेवरती डिलिव्हरी देत नाही, तुझ्या प्रोडक्टची क्वालिटी कमी झाली आहे, तू कोणत्याच आउटलेटला वेळेवरती काहीच पुरवत नाही आहेस आणि त्याच्यामुळे कस्टमरच्या मला कितीतरी कंप्लेंट येत आहेत. म्हणूनच मी तुझी ऑफर रिजेक्ट केलेली आहे आणि तुला टर्मिनेट केलं. आता तुझ्या जागेवरती भैरवी हे तू मोदक आहेत आणि प्रोडक्ट आहेत ते सगळं देणार आहे. तेव्हा ती म्हणते, तू असं करू शकत नाही, ही तर चिटिंग झाली ना. तेव्हा तो म्हणतो, काही चिटिंग नाही, मी या बिझनेसचा ओनर आहे आणि मी कधीही तुला टर्मिनेट करू शकतो, हे कायम आठवण ठेव. असा आपण कॉन्ट्रॅक्ट साइन केला आहे आणि याच्यासाठी तू स्वतः कारणीभूत आहे, म्हणून तर मी ऑफर दुसऱ्या कोणाला दिली. तेव्हा ती म्हणते, तू कसं काय कोणाला ऑफर देऊ शकतो. आता मी बघतेस ही कोण आहे ना जी तुझ्या इथे आउटलेटला प्रोडक्ट पोटू शकेल. तेव्हा तो म्हणतो, तू निघ आता, नाही तर माझ्याकडे दुसरे सुद्धा ऑप्शन आहेत तुला इथून हकलायचे. ती लगेच तावातावामध्ये तिथून निघून जाते. तेवढ्यात ती मामा ना थोडा धक्का देऊन जाते. हे बघता राजन लगेच यांच्या जवळ येतो आणि म्हणायला लागतो, हे सगळं जे चालू आहे ना ते थोडं मेसअप आहे, पण तुम्ही नका काळजी करू, याचा आपल्या बिझनेसवरती काहीच इफेक्ट येणार नाही. ते दोघं सुद्धा तिथून निघून जातात. पण राजनला थोडं टेन्शन आलेलं असतं की आता यांच्या नजरेमध्ये माझी इमेज खराब तर झाली नसेल ना. तर दुसरीकडे इकडे निलिमा त्यांना घरातून बाहेर काढायला घेतलेलं असतं. राधा आणि किशा तिला जबरदस्ती घरातून बाहेर हकलत असतात. तेव्हा ते म्हणतात, चला चला, आता तुझा भाऊ सुद्धा गेला आहे ना, तू सुद्धा त्या घरातून निघून जा. तेवढ्यात त्यांना धक्का देऊन
बाहेर काढतील तेवढ्यात तिथे मामा येतात आणि म्हणतात, हे सगळं काय चाललं आहे? निलिमाला का बरं घराबाहेर काढायला घेतलं आहे? तेव्हा अनिश विचारतो, तुम्ही इथे नाही तर तुमची बहीण नाही आम्ही इथे का ठेवायचं? तुम्ही कुठे गेले होते ते मला सांगा. तेव्हा ते म्हणतात, आता मी इथे आलो आहे ना, मग मी बघतोच माझ्या बहिणीला या घरातून कोण बाहेर काढू शकतं. तेवढ्यात मामा त्यांना घराच्या आत घेऊन जातात. भैरवी तिथे येते. भैरवीला बघताच अनिश म्हणायला लागतो, काय ग, मी तुला खूप सारे कॉल केले, तू ऑफर रिजेक्ट करायला गेली होती ना, मग बिझनेस समोर ऑफर रिजेक्ट का केली नाही आणि ऑफर रिजेक्ट करून यायला इतका वेळ लागतो का? अच्छा, मी समजू शकतो, थोडं दुःखडं तू गात असशील ना, कारण की ऑफर एक्सेप्ट करता आली नाही ना. तेव्हा भैरवी म्हणते, अनिश तुझा गैरसमज होत आहे, मी ऑफर रिजेक्ट केली नाही, ऑफर एक्सेप्ट केली आहे. तेव्हा तो म्हणतो, असं कसं काय होऊ शकतं? तुझ्याकडे 50 लाख रुपये कुठून आले? तेव्हा भैरवी म्हणायला लागते, बाबा ऐन वेळेवरती आले आणि त्यांनी 50 लाख रुपयाचा चेक दिला आणि त्याच गोष्टीच्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागत होता. हे ऐकल्यानंतर निलिमात्या खूप खुश होऊन जातात. तेवढ्यात भैरवी सांगायला लागते, ती ऑफर तर एक्सेप्ट केली आहे आणि पुढच्या 3 आउटलेटमध्ये आपल्या निलिमात्याचे मोदक आहेत ना ते जाणार आहेत. हे ऐकल्यानंतर मामा म्हणायला लागतात, तुझी ऑफर नाही आहे, हा बिझनेस आमचा आहे, मग तुझा या बिझनेसशी अनिश काय संबंध नसणार आहे. तेवढ्यात राधाकिशा म्हणायला लागतात की एवढे पैसे यांच्याजवळ कुठून आले? चोऱ्या माऱ्या तर केल्या नाही ना. तेव्हा मामा म्हणतात, चोऱ्या माऱ्या नाही, पुण्याचं काम करून आलो आहे, तुमच्यासारख्या माणसांना हे कधीच समजणार नाही. तेव्हा अनिश त्यांच्या जवळ येतो आणि म्हणायला लागतो, बाबा तुम्ही एवढे पैसे कुठून आणले आणि तुम्ही भैरवीला 50 लाख रुपये दिले? तेव्हा मामा म्हणतात, हो दिले, त्याच्याशी तुझा काय? तेव्हा तो म्हणतो, मी जेव्हा पैसे मागत होतो तेव्हा तर तुमच्याकडून एक पैसाही निघाला नाही, मला तर हाकलून लावलं, मग आता हे सगळं का केलं आहे? तेव्हा ते म्हणतात, भैरवीवरती माझा विश्वास आहे, ती तो पैसा वाईट मार्गाला वापरणार नाही याची मला खात्री आहे आणि ती जे स्वप्न बघते ना ते पूर्ण फॅमिलीसाठी आहे, तुझ्या एकट्याच्या स्वार्थासाठी नाही, म्हणून तिच्या पाठीशी मी नेहमीच खंबीरपणे उभा राहील. तेव्हा तो म्हणतो, अच्छा आता भैरवीवरतीच विश्वास आहे का? तेव्हा ते म्हणतात, हो, भैरवी तितकी चांगली आहे की तो बिझनेस खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकते आणि याची मला खात्री आहे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला जर नाही सांगायचं ना तर नका सांगू, पण मी स्वतःला आता पेटूनच घेतलं, तुम्ही का सांगत नाही हेच मी बघतोय. आणि रागामध्ये किचनमध्ये निघून जातो. तेवढ्यात भैरवीही त्याच्या मागोमाग तिकडे जायला निघते आणि तिकडे रॉकेलचं कॅन घेतो आणि स्वतःच्या अंगावरती पेट्रोल टाकायलाच घेतलेला असतो. तेवढ्यात तिथे भैरवी येते. तो भैरवीला धक्का देऊन बाजूला करतो. तेवढ्यात मामाही म्हणायला लागतात, काय हा तमाशा आहे? तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो, माझ्या जवळ येऊ नका, मी स्वतःला पेटवून घेणार आहे. तेवढ्यात मामा लगेच काडीपेटी स्वतःच्या हातामध्ये घेतात आणि त्याच्याकडे बघायला लागतात. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, थांबा जरा, मी आता काडीपेटी शोधतोय. त्याला काही काडीपेटी भेटत नसते. तेवढ्यात मामा त्याच्या पुढे हात करतात आणि म्हणतात, ही घे काडीपेटी. हे ऐकल्यानंतर भैरवीलाही थोडा धक्काच बसतो की बाबा असं कसं काय बोलू शकतात. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत मामा इकडे अनिशला म्हणत असतात, अनिश, माझा भैरवीवरती पूर्ण विश्वास आहे की ती या घरच्यांसाठी सगळं काही करू शकते आणि जर तुला स्वतःला पेटवायचं असेल ना तू पेटू शकते आणि जर तुला पेटवायची हिंमत नसेल ना तर आत्ताच्या त्या घरातून चालता हो, निघून जा, बस झालं तुझं. तेवढ्यात मामा लगेच रूमच्या आतमध्ये जातात आणि त्यांचं औषध बघत असतात. तेवढ्यात तिथे भैरवी येते आणि विचारते, काय झालं बाबा, काय लपवत आहे, काही आहे का? तेव्हा ते म्हणतात, काय नाही. मामा थोडे अडखडत चालत असतात. तेव्हा भैरवी विचारते, काय झालं बाबा, तुम्ही अशी अडखडत का चालताय, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा ते म्हणतात, अगं मी येत होतो ना तेव्हा माझा छोटासा ऍक्सिडेंट झाला, त्याची जी औषधं आहेत, थोडे पेन किलर आहेत. तेव्हा ते म्हणते, आपण एक काम करायचं का, डॉक्टरकडे जायचं का, म्हणजे काही सिरियस तर नाही ना? तेव्हा ते म्हणतात, नाही ग, ऑलरेडी औषधं आहेत ना. भैरवी लगेच ती औषधं चेक करते आणि तिला संशय आलेला असतो की पेन किलर एवढ्या जास्त कशा काय आहेत. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच अनिशने घर सोडलं असेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.